नमस्कार, श्रीशा निकम यूट्यूब चॅनल मध्ये मी श्रीशाची मम्मी तेजस्वी तुमचं स्वागत करते। तर मी आज आली आहे रायबाला भेटायला, जसं की मी आता सारखंच यायला लागली, कारण मला सुद्धा आता रायबा जवळ आल्याशिवाय जमत नाही। आणि जे आम्ही शिराळमधून खाद्य आणलेलं आहे तो तर व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघितला असेल। तर तेच हे खाद्य आहे ते आम्ही शिजवून आणलेलं आहे आणि असा एक डबा केलेला आहे, म्हणजे शिजवून आणलेलं खाद्य थोडंसं गरम आहे, मग ते स्टीलच्या डब्यामध्ये घालून आम्ही घेऊन आलेलो आहे। आणि श्रीशा कुलूप काढले खिडी काढ। तर श्रीशानं आणि आमच्या इथे आता मान्सून चालू झालेलं आहे असं वाटतंय, म्हणजे आगमनात झालंय काही काय माहित। ओ ती सरी मध्ये पाट पाणी आहे का पाणी सुटले? पाईप फुटल्या काय? टेबलचे पाईप फुटले आणि रायबा बसलेले आहेत निवांत। रायबा थंडी वाजते काय? रायबा अलेक्सा काय झालंय? रायबा सांग बर का तुझ्या मम्मीला छान काढायचं। तर हे शेण काढायला लागलेत। रायबाच्या मावशीला आणि रायबाच्या मम्मीला आणि मंगीला सगळ्यांना धुतलंय। मावशी घाण झाल्या थोडीशी लगेच। रायबाला नाही काय धुतलेला, त्यामुळे आज नाही धुतलेला। हिची काय गडबडीला तर खाद्य वगैरे सगळं चारलेलं आहे। मी नको इथे शेड मध्ये, मी का आले असातला प्रश्न पडलाय। रायबाचं खाद्य हो गव्हाण मोकळीच आहे, कारण तुम्ही घालता नाही काय घालायचंय ते। श्रीशू मोबाईल। तर आता हे जे खाद्य आहे ते आम्ही शिराळ्यातून आणलेलं आहे आणि हे असं म्हणजे खीर कशी असते त्या टाइप मध्ये शिजलेलं आहे। आणि याचा जो सुगंध आहे तो सुद्धा खिरी सारखाच येतोय, म्हणजे यात गूळ, सोडा, सोयाबीन हे सगळे घटक आहेत जे आम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये दाखवलेले आहे, जे आम्ही शिराळ्यातून खाद्य आणलेलं आहे ते। आणि त्या सरांनी माहिती दिलेली आहे की हे खाद्य कसं घालायचे की जेणेकरून याचा छान असा रिझल्ट भेटेल आपल्याला। तर त्या सरांनी सांगितलेलं आहे हे जे खाद्य आहे, आता जर अर्धा किलो खाद्य घेतलं तर 1 लिटर पाणी घ्यायचं। अर्धा किलो खाद्याला 1 लिटर पाणी, 1 वाटी खाद्य घेतलं तर 2 वाटी पाणी, अशा प्रमाणात, म्हणजे किलोचाच अंदाज लागावा असं काही नाही। तर आम्ही रायबाला सकाळी अर्धा किलो संध्याकाळी अर्धा किलो हे खाद्य द्यायला लागलोय। पहिलं ह्यांनी भिजवून कधी कधी तसंच देत होतात, पण ते सर बोललेत की असं देऊ नका, त्यामुळे म्हणजे रायबाला आपल्या काहीच त्याचा रिझल्ट येणार नाही। ते बोललेत की मी जसं सांगितले, म्हणजे त्यांनी आता सांगितले की हे शिजवून द्या। मग काल रात्री शिजवून घातले, आज शिजवून घातले, आज सकाळी आणि आता सुद्धा, आणि आता उद्या सकाळी सुद्धा। आणि बघूया, तुम्ही आत्ता रायबा बघा आणि आपण त्यांनी महिन्यात सांगितलं 1 महिन्यानंतर रिझल्ट बघा। तर 10 किलो खाद्य आणलेलं आहे, बघूया आता रायबावर आपला रिझल्ट कसा भेटतोय ते। आणि व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा। तर रायबा कसं बाळ आहे छोटस, त्याला अजून खाता वगैरे असं मोकळं खायला आवडत नाही। आणि तुम्हाला बघायचं असेल तर आता मी ह्याच्यात हे वतते रायबासाठी केक, आणि आता हे आपण त्याच्या पुढे ठेवूया। रायबा गरम गरम खाऊ घे की पिल्लू। नाही पाजायला लागते। मग आता ह्यांनी काय करणार आहे, रायबा मी आणलंय मी, तर ह्यांनी आता त्याला लिक्विड करतील आणि रायबाला देतील प्यायला। बास होईल पाणी घालू नका। हो त्याला भूक लागली, तुम्हाला सांगायला लागले, तुम्ही वेळानं आलाय तर मला भूक लागली आणि जेवायला लागलो, आता तुम्ही बसा।
बारीक गाठ नाही राहिली पाहिजे. आणि जरासं असं घट्ट तर असलं तरी चालते की. वाफ काय नसते ते. छान येते त्याच्यात खीर शिजल्या. खीर शिजल्या. गुळ पण आहे ना. हो गुळ आहे, कसला तरी सोडा आहे, मीठ आहे. रायबाच्या मम्मीला आवडते बघा, कशी म्हणजे वासाने ही करत्या, तिला चव झाल्या आहे का. तिला संध्याकाळचं खाद्य रायबा. आणि रायबा अजून त्याच्या मम्मीला म्हणजे मम्मीचं दूध पितो, तर तिला सुद्धा खाद्य वगैरे चालूच आहे. तर बाळ दमवायला लागले. पेंट संपल्या का. खायचं पण असतंय, तुम्ही एकदम नॉर्मल धरलंय की नाही त्याला. होय बाई भयानक, म्हणजे एवढा मोठा पाऊस पडायला लागलाय, तुम्ही वळसणी पण बघू शकता आणि थेंब सुद्धा. आणि सगळी पावसाची आतुरतेने वाट बघत होते, कारण आमच्या इथं कसं बऱ्यापैकी टोकण्या झालेल्या आहेत, तर त्या टोकण्या उगवून तर आल्याच पाहिजेत. थोडं थोडं उगवलंय, पण नैसर्गिक पावसाळ्याच्या टोकण्या आहेत त्या छान उगवून येण्यासाठी पाऊस तर चांगला पाहिजे. तर रायबाज यांना त्रास द्यायला लागलाय. काय झालं त्याला. पण खातोय की. ठेवून टाकायचंय बाळा, कशाला दमवायचंय. तर आता फायनली ही एक बाटली होईल. आणि पाऊस जसं की मगाशी दाखवलं तर भरपूर वाढायला लागलाय, आणि सगळ्या बाजूने म्हणजे चारी बाजूंनी एक सारखा आभाळ झालेला आहे. आणि आमचं इथं गाव आहे. आणि ह्या शेतामध्ये जी लागण केलेली आहे तर तिला पाणी चालू होतं, आणि तर पाईप थोडीशी फुटलेली आहे, तर पाणी साठलेलं आहे. छान अशात आमची लागण सुद्धा उगवून येणार आहे. तर वैरण आणलेली आहे ट्रॅक्टर मधून, आणि आमचे बलत्या भाऊजी तर ट्रॅक्टर वगैरे चालवत असतात. आमचे ट्रॅक्टरची जी सगळी कामं आहेत ती हे भाऊजीच करतात. ओ म्हणजे डम्पिंग पलटी मारायचंय का. मुंगे चावलत काय. थांब श्रीश, आपण बाजूला होऊया. रायबाला मज्जा वाटतंय ग बघायला. यांनी वैरण घ्यायला लागले, रायबा कसा बावरलाय. तर हे हत्ती गव्हाट आहे आमच्या दुसऱ्या रानातलं. तर कमेंट आलेली की रायबाला बकासूर दाखवा. रस्ताच पॅक. पिल्ल्याला बारकी वैरण आवडते. तर ह्यांनी आता ही सगळी वैरण म्हणजे जी वाटत आल्या तीच एका बाजूला करायला लागले. रायबाची फेवरेट वैरण आहे ना. कांद्या.
तो का पाला खायला लागलाय. चला तर याचं अजून चालूच आहे, तोवर आपण बघूया. तर आमची शेळी आणि सिंटॅक्स बाजूला केलाय. हा जो मोठा आहे तो इथे सिंटॅक्स साठीचा कट्टा सुद्धा आम्ही केलेला, कारण हे जे पूर्ण म्हणजे हे शेड आहे ते सगळं गीर म्हणजे कुठली होती शेरड्या, कुठले शेरडे होते आपल्या, कुठल्या भोर बिटन बिटल, हा सगळ्या व्हरायटीज आहेत. आणि इथं हो का ह्यांची पण गडबड आहे गोळीपेट. हा तिघ पण आले. तो गेली लाईटच गेली की हो, अंधारात उजेड पडायला लागलाय की राहिबा, रायबाचा उजेड पडलाय. होय हाय काय रायबा ना, ते शेळ्यांची पण माया करतो, त्यासनी चाटतो. आता ह्यांनी सगळं मॅट वगैरे धुवून घेणार आहे. रायबा तर आता स्वच्छता चालू झालेली आहे. आणि लय अंधार दिसतोय हो. तोंड धुवायचंय हो, अहो तोंड धुवून घ्या हो. एक तर म्हणणार थंडी वाजत्या आणि वर ह्यांची तोंड धुवायची गडबड. अगं नाही, रायबाची फेवरेट वैरण काढायची चालल्या. कसला आत वाजतोय जोरात हो, कारण कसला मोठा पाऊस आहे. लागलं रायबाला. तर रायबाची वैरण हे कट करून घालायला लागले. आणि पिल्ल्याला ही वैरण लय आवडते रायबाला. तर मी रायबाला भेटायला आलेली आणि रायबाला भेटलेली आहे आणि लाईट सुद्धा गेलेली आहे. पाऊस मोठाच्या मोठा आलेला आहे, म्हणजे भरपूर पाऊस पडत आहे, म्हणून मी बाहेर आली. तर आता जास्तच होता, आता थोडासा कमी आला. तर अशा तऱ्हेने आज थोडस रायबा बरोबरचा म्हणजे आम्ही वेळ कसा घालवला हे शेअर केलेला आहे. आणि जे नवीन खाद्य आणलेलं आहे ते सुद्धा शेअर केलेलं आहे. तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलाच असेल, आणि बघितला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रायबाची खातानाची जी म्हणजे गंमत आहे, खाद्य कसं सांगतो ते सुद्धा कमेंट मध्ये नक्की सांगा की कसं वाटतंय ते.